नातेसंबंधामध्ये आत्मीयता कमी झाली किंवा संपली का असं आपणाला वाटतं आहे का? आपणाला ज्यावेळेस आपण एकमेकांशी संपर्क करत असतो त्यावेळेस सुसंवाद होत नाही किंवा बद्दल जी आस्था, जे प्रेम, जे आपुलकी आहे ती कमी कमी होती असं वाटतं आहे का? त्याचबरोबर आपण किती स्ट्रॉंग जरी कम्युनिकेट करत असाल, एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असाल तरी कुठेतरी पडदा आहे असं तुम्हाला वाटतं आहे का? मित्रांनो, तर असं जर वाटत असेल आणि तुमचं हे जे संबंध आहेत आपापसामधले हे जर चांगल्या प्रकारे जर घडवायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आपले नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी आपण लिसनिंग हे करणं अत्यंत आवश्यक आहे. याचा अर्थ काय होतो की ज्या वेळेस आपण आपल्या नातेसंबंधामध्ये कदाचित ते नातेसंबंध वैवाहिक जीवनामधले असेल किंवा बाहेरचे इतर कोणाशी आपले नातेसंबंध असतील, अशा वेळेस आपण पहिली जी गोष्ट करायला पाहिजे आपले नातेसंबंध अधिक विस्तृत करण्यासाठी, अधिक कणखर करण्यासाठी जी कोणती गोष्ट आहे ती म्हणजे इतरांना समजावून घेणे. आणि हे जेव्हा समजावून घेतो तर हे कसं करायचं? तर हे अतिशय सिंपल आहे की समोरची जी व्यक्ती आहे ती कशी पती असेल किंवा पत्नी असेल आणि त्यांना संपूर्णपणे आपण शांतपणे ऐकून घ्यायला शिकलं पाहिजे. काय बोलतात याकडं फुल अटेन्शन असलं पाहिजे. आपण जे पण काम करत असू, कदाचित आपण मोबाईलवर बोलत असू किंवा इतर कुठं डिस्ट्रॅक्शन झालं असो, ते पूर्णपणे थांबवणं आणि पूर्णपणे लक्ष एकाग्र करून त्या समोरच्या व्यक्तीचं ऐकायचं. त्याचबरोबर त्याच्याशी जे आपण आय कॉन्टॅक्ट म्हणूया ते आय कॉन्टॅक्ट करायचं. आणि ते ज्यावेळेस आपल्याला बोलतील त्यावेळेस आपण आपल्याला बरोबर समजले की नाही म्हणूनसाठी आपण एखादा जो शब्द आहे तो आपण रिपीट पण करू शकतो की आपल्याला असं बोलायचं आहे का, असं सांगायचं आहे का. ह्याचा फायदा काय होतो? ह्याचा होतो की आपण समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे समजावून घेतो आहे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस आपण त्याच्याकडे पाहतो आहे, त्याला समजावून घेतो आहे आणि आपण एकमेकांशी जे आपलं संपर्क आहे तो पूर्ण अर्थाने, विश्वासाने आणि भावनिकदृष्ट्या देखील आपण एकमेकांना समजावून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आता तुम्ही असा विचार करा की कोणत्या नातेसंबंधामध्ये तुम्ही आपल्या पार्टनरशी शांतपणे ऐकून घेतलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही हा विचार करा की आपण कशाप्रकारे आपण इतरांना ऐकून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुमचा समोरच्या व्यक्तीचा तुम्हाला प्रतिसाद काय होता हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहा.